कुठेही जमिनीचा विषय निघाला की 7-12 हा शब्द वेळोवेळी आपल्या समोर येतो. तर 7-12 म्हणजे नक्की आहे तरी काय, असाच प्रश्न तुमच्याही मनात असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर 7-12 याला आपण जमिनीची आयडेंटिटी म्हणू शकतो आणि सर्वे नंबर आणि गट नंबर याला आपण त्या जमिनीचा आयडेंटिटी नंबर म्हणू शकतो. तर 7-12 वरून आपल्याला त्या जमिनीचा मूळ मालक कोण आहे हे तर समजतंच, पण त्याचबरोबर अजूनही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला समजते, ज्यामध्ये ती जमीन कोणत्या गावाच्या क्षेत्रामध्ये येते, त्या जमिनीचा वर्ग कोणता आहे, ती जमीन टोटल किती मालकांच्या नावावरती आहे आणि प्रत्येक मालकाच्या नावावरती किती क्षेत्र आहे हेही आपल्याला त्या 7-12 वरून समजते. त्याचबरोबर त्या जमिनीमध्ये टोटल क्षेत्र अवेलेबल आहे, त्याच्यामधील चांगलं क्षेत्र किती आहे जे वापरण्यायोग्य आहे आणि पोट खराब क्षेत्र किती आहे हेही आपल्याला त्या 7-12 वरून समजते. त्याचबरोबर जे क्षेत्र लिहिलेलं आहे ते कोणत्या एककामध्ये लिहिलेलं आहे, हेक्टरमध्ये लिहिले, एकरमध्ये लिहिले का ते गुंठेवारीमध्ये लिहिलेलं आहे हेही आपल्याला त्या 7-12 वरून समजते. त्याचबरोबर त्या जमिनीचा करंट स्टेटस काय आहे, म्हणजे त्या जमिनीवरती किती कर्ज आहे, ती जमीन कोणाकडे गहाण ठेवलेली नाहीये ना हेही आपल्याला त्या 7-12 वरून समजते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या जमिनीमध्ये कोणते झाडझुडपे आहेत आणि आता सध्या त्या जमिनीवरती कोणतं पीक घेतलं जातं हेही तुम्हाला त्या 7-12 वरून समजते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरने अजून कोणाच्या तरी मनातला 7-12 पर्यंत प्रश्न सुरू शकतो. थँक्यू.